आपण गळा मोजायचा आहे त्यावेळेस असं व्यवस्थित असं फाकून किंवा ह्या प्रकारे गोल आकार करूनच गळा मोजायचा आहे, म्हणजे मोठं होणार नाही आणि पसरट सुद्धा होणार नाही. तर आपला गळा आता पाहू शकता. आपण ही इथून काय करायचं, ही ह्या जो गळ्याचं जे आपण जिथून हुक लावतो तिथून अशी आपण ही रेष ओढायची आणि ज्या अंकापर्यंत येईल तो आपला गळा झाला. तर आपला गळा आहे 5.5 इंच. तर आपण जेवढा आहे तेवढाच घ्यायचा आहे गळा 5.5. तर पाहू शकता आपला गळा खोली 5.5 आहे. आणि नेहमी मी सांगत असते तुम्हाला, गळा रुंदी आपण ही 2.25 ठेवायची आहे. कोणतंही मापाचं ब्लाऊज असो 2.25 इंच गळा ठेवायचा आहे. फक्त तुम्हाला जे आपले बंद गळ्याचे ब्लाऊज असते त्याला मात्र हे चालत नाही. जे मोठे गळे असतात त्याला 2.25 चालतं. तर मोठ्या गळ्यामध्ये कोणत्याही आकाराचा असो, कोणत्याही म्हणजे हे खोलीचा असो तर त्याला 2.25 इंच गळा ठेवायचा आहे. आता आपण ही रेष ओढून घेऊया आणि याचा बॉक्स तयार करूया, म्हणजे आपल्याला परफेक्ट असं समजेल. आता आपला हा झाला गळा. आता बऱ्याच जणाला शोल्डर किती घ्यावं समजत नाही. तर काय करायचं, जे आपल्या ब्लाऊजचं शोल्डर आहे पाहू शकता, ज्या आपल्या ब्लाऊजचं शोल्डर आहे तेवढं आपल्याला, आता आपल्या ब्लाऊजचं शोल्डर आलेलं आहे 2 इंच. तयार आपलं हे 2 इंच आहे. तर 3 इंच ठेवून द्या डोळे झाकून. ही म्हणजे परफेक्ट कटिंग आहे. 3 इंच आपल्याला शोल्डर ठेवायचं आहे. 3 इंच, कारण आपलं 2 इंच आहे तर 3 इंच. तर तुमचं कितीही येऊ त्यामध्ये तुम्हाला 1 इंच ॲड करायचं आहे. तुमचं ब्लाऊजचा जे शोल्डर आहे त्यामध्ये तुम्हाला 1 इंच ॲड करायचं आहे. 2.5 असेल, 2 असेल, 2.25 असेल, त्यामध्ये तुम्हाला 1 इंच ॲड करायचं. म्हणजे माप हे परफेक्ट आहे. आणि हे फक्त मोठ्या गळ्यासाठी मी सांगते, बंद गळ्यासाठी नाही. हां, बंद गळ्यासाठी तुम्ही शोल्डरचं म्हणजे या मापाचं जे शोल्डर आहे जसं मोजतो तसंच ठेवा.